ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो नमो माय बापा गुरु कृपा घना तोडिया बंधना माया मोहा मोहजाळ माझे कोण निरशील तुझ वीण दयाळा सद्गुरु राया तुझ नमो 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 ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो
माईकचा दोष नाही, माझ्याच आवाजाचा. Hallelujah.
शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः। जटाजूट मदगंगा झलकत बंद करू का? आदरणीय श्री श्रावणजी घरत आणि त्यांचा संपूर्ण परिवार आज या आईवडिलांसाठी आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना परमात्म्याची प्रार्थना करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. शांतता राखा आणि या ठिकाणी प्रार्थना करत असताना आपण परमात्म्याला वंदन करूया. जसं की आरती झाल्यानंतर आवर्जून आपण एक श्लोक म्हणतो, कायेन वाचा मनसेंद्रिय येत्वा बुद्ध्यात्मनावा प्रगती स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायती समर्पयामि. देवा, आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून भगवंताच्या किंवा संतांच्या नामाचा जो काही गुणानुवाद होईल देवा त्याचं पुण्य दे. पण आमचे आई बाबा जे तुझ्या चरणाजवळ समर्पित झाले देवा, एखादं फूल जसं तुझ्या पायावर पडतं ना तसं घरत परिवाराची जी 3 फुलं तुझ्या पायावर पडली आहेत देवा. या आई बाबांना तुझ्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण होऊ दे देवा. आईची सावली आणि बापाचं कर्तव्य याच्यापासून हा भरत परिवार विमुख झालेला आहे. बराच काळ झाला आई बाबांना जाऊन, परंतु ही भावंड स्वतः सामाजिक कार्य करता करता सावरली. पाटील परिवारामध्ये नांदत असणाऱ्या मुली आई वडिलांच्या आठवणीनं प्रतिवर्षी त्यांचे डोळे भरून येतात. पण देवा, तुझं भजन केल्याशिवाय या माता पित्यांना श्रद्धांजली प्राप्त होऊ शकत नाही. त्यांच्या ऋणातून आमची उदराई होऊ शकत नाही. म्हणून देवा, आजचं पुण्य घे, पण या तिघांनाही तुझ्या चरणाजवळ जागा दे. विठ्ठल विठ्ठल.
संसार करता 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 आपले प्रयत्न होऊन जातात. कारण का जो मार्ग आपण अवलंबायचा तो मार्ग आपण अवलंबत नाही. बऱ्याच वेळेला आपली दिशाभूल होती आणि मग दिशाभूल झाली की माणसाची दशा होते. माणसाची दशा होऊ नये म्हणून दिशा दाखवणारे जगद्वंदनीय तुकोबाराय आहे. संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबाराय आहे. ज्या दिवशी घरातलं मोठं व्यक्तिमत्व जातं त्या दिवशी माणसाचा आधार कोसळतो. हा आवाज जो येतोय पाठीमागून बॅकग्राऊंड तो पण तिकडचा येतोय का? ऐका, घर रिकामं होऊन जातं. कुठेतरी जीवाला न्याय देणारा कुणीतरी असावा लागतो. कारण आई वडिलांच्या सानिध्यातलं जीवन हे चाकोरीबद्ध जीवन असतं. आई वडिलांचं सानिध्य, पत्नीला पतीचं सानिध्य, पतीला पत्नीचं सानिध्य, गुरुला शिष्याचं सानिध्य, हे जे चाकोरीबद्ध वळण आहे हा समाजाचा न्याय आहे. कुठेतरी कुणाच्या आद्यस्थ अर्थात आधाराखाली, आदर्शाखाली त्या माणसानं आपण जीवन व्यतीत करावं. मग साधारण माणसांच्या सांगण्यानुसार जीवन व्यतीत केल्यापेक्षा जो मार्ग संत मार्ग आहे, संतानुचरित ज्याला म्हणता येईल, जो संत मार्ग आहे त्या संत मार्गाने जर मुनी गेले तर आपल्याला जायला काय हरकत आहे? त्या संत मार्गाने जाऊया, त्या वेद मार्गाने जाऊया आणि असं काहीतरी करूया की मिळालेल्या देहाचं साफल्य होईल, मिळालेल्या या देहाचं पूर्णत्व होईल. आपुली हिता जो असे सांगता धन्य माता पिता. आपल्यावर असणारं आई वडिलांचं ऋण फेडायचं, आपल्यावर असणारं संतांचं ऋण फेडायचं, आपल्यावर असणारं देवाचं ऋण फेडायचं. आणि सुंदर असा हा गोमटा, हा जो मानव देह, देवी दिला देह पैसा गोमटा. झोपले का काय काय? याच देहामध्ये होतं, याची देही याची डोळा, पाहिन मुक्तीचा सोडा. त्या मुक्तीची दिशा म्हणजे काय? हे भजन आहे. कर टाळी बोला उठी ना.
जन्मल्यापासून एक विचार डोक्यामध्ये, माझं कसं होईल, माझं कसं होईल, माझं कसं होईल. व्हायचं ते होणारच आहे. आपण जे ठरवलं ते कधी होत नाही. आपण जे ठरवलं, शब्द नीट लक्षात घ्या. अरे बापरे, बॉम्बस्फोट होतो की काय असं झालं. आपण जे ठरवलं ते कधी होत नाही आणि देवानं ठरवलं ते झाल्याशिवाय. आता आम्ही सकाळी निघालो, गाडीमध्ये बसलो, पूजा पाठ झाला. आम्हाला भेटणारी लोक म्हणली, वा मुंबईला चाललो, चाललो कीर्तन सेवेला चाललो, वा तिथं जायचं, पटकन सेवा निवृत्त करायची, निघायचं, पटकन उठकायचं, निघायचं. आम्ही जे ठरवलं ते झालं. खुशाल नाही म्हणता तो, अहो कीर्तन चालू आहे अजून. आपण जे ठरवलं ते जीवनामध्ये कधी होत नाही. त्यानं जे ठरवलं ते झाल्याशिवाय. कारण सगळं ब्रह्मांडाचा धनी तो आहे. बाहू हा संसार एक नियम आहे. कशाचा विचार आणि कोणती चिंता. मराठी भाषा अशी आहे, एखादा टिंब इकडचा इकडे गेला तरी सुद्धा भाषा बदलते. चिंता या शब्दावरचा टिंब काढा, कुंती या शब्दावरचा टिंब काढा. मराठी भाषा फार सखोल आहे. चिंता ऐसी डाकिनी काटी कलेजा खाय. महाराज म्हणतात काटी कलेजा. आपण म्हणतो हृदय जळतं माझं, जळताना कुणी पाहिलं का? पण या अंतर्वेदना आहे. चिंता ऐसी डाकिनी काटी कलेजा खाय, वैद्य विचारा क्या करे, कब तक दवा पिला मला सका. म्हणून काय करा, हरी नामाचा खिचडी काला किंवा चिंतने चिंतने तद्रूपता. हरेर कृष्ण कृष्ण कृष्णेति कृष्ण. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव. कारण आपल्या हातामध्ये कर्माची शिदोरी आहे. बुद्धी दिले, मन दिले, अंतःकरण चतुष्टय दिले. याचा चांगला उपयोग करायचा. भगवंताला म्हणायचं, देवा या कलियुगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा धूर आहे. माझ्या बुद्धीला, माझ्या मनाला कधी वाईट वळण लागू देऊ नको. दुर्बुद्धी दे म्हणा, कदा नकोजो नारायणा. देवा सत्य संकल्पाचा नारायण दाता, माझ्याकडून चांगले कर्म करून घे. आणि देवा त्या कर्माचा विराम तुझ्या चरणाजवळ असू दे. त्या कर्माचं साफल्य तुझ्या चरणाजवळ असू दे. नका डोळे धुरे. आणि हा धूर असा साचलाय सध्याच्या वर्तमान स्थितीमध्ये आणि कलियुगामध्ये. वेगवेगळ्या प्रकारचा धूर आहे. कुणाला सौंदर्याचा धूर आहे, तर कुणाला संपत्तीचा धूर आहे, कुणाला मान प्रतिष्ठेचा धूर आहे. येऊन येऊन येणार कोण. वादळ चालू आहे सध्या. म्हणतात बाई प्रचार करायला आली का कुणाला. प्रतिष्ठेचा धूर आहे. किती इहलोकीच्या व्यवहार. नका डोळे धुरे भरून राहो. वंदनीय महाराज म्हणतात हा धूर साचलाय. आणि एकदा का काजळी आली ना की माणसाला पारदर्शकता राहत नाही. मग ती
दिसत नाही, जवळचा प्रपंच दिसत नाही, मग स्वतःचा मीपणाचा टेंबा घेऊन मनुष्य आयुष्याच्या स्वतःच्याच ओझं स्वतःच्याच डोक्यावर घेऊन वाहत राहतो. आणि एक दिवस असा येतो की त्याचा शेवटचा क्षण हे त्यालाही कळत नाही. मरण कुणाला कळलंय का हो? सांगा मला, कुणाच्या मस्तकावर शिक्का लिहिलेला आहे का मी आज जाणार आहे? क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का, सांस रुक जाएगी चलते चलते और क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा आदमी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, लेके कंधे पे तुझको चले जाएंगे, तेरे अपने ही तुझको जलाएंगे. मला सांगा, ज्यांना आपण आपलं आपलं म्हणलो, ज्यांच्यासाठी एवढा सगळा संग्रह केला, मी हे केलं, मी याच्यासाठी ते केलं, मी हा प्रयत्न केला, असं करता 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 वाहवतो पुरी महाराज म्हणतात. त्याच्यातच आयुष्य वाहवून चाललंय आणि मग वाहता 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 शेवट होऊन गेला. महाराज म्हणतात पूर्णत्व झालं नाही. त्या माणसाला स्वतःचं पूर्णत्व करून घ्यायचं असेल आणि त्याला सहजपणे भवसागरातून पार व्हायचं असेल तर त्यानं काय करावं? अभंगाचं प्रथम चरण. व्यवहारामध्ये आपण अनेक शब्द वापरत असतो. मराठी भाषेमध्ये शब्दांचा वापर आहे. कधी कधी काही लोक म्हणतात चला बरं काही करा. काही शब्द असे आहेत की त्यांना पूर्ण झालेलं वाक्य अपूर्ण झाल्यासारखं वाटतं. एकमेकाची भेट झाली का हो, तुमचं सगळं चांगलंय का? हो सगळं चांगलं आहे. पण माळ घातली का? हो घातली ना. पण आळंदीला घेतले का? हो गेलो होतो ना आळंदीला. पण माऊलींना पाहण्याऐवजी सोयरिकीत जास्त जमवल्या. पण सगळा घोटाळा केला. आता पण म्हणून असे काही शब्द आहेत जी वाक्यरचना कधी पूर्ण करतात तर कधी खोडतात. म्हणून हा शब्द काही उद्देशाने वापरला जातो. म्हणून या आनंदवाचक आहे, उद्वेग वाचक आहे, दुःख वाचक आहे, उपकार वाचक आहे. पण आज म्हणूनिया किंवा म्हणूनिया म्हणत असताना महाराजांना एक सिद्धत्व त्या भक्तापर्यंत, त्या साधकापर्यंत किंवा समाजापर्यंत पोहोचवायचंय. ते कारण असं आहे, अनंत जन्मरचना झाली. 84 लक्ष योनीतून आपण फिरून आलोय. एका योनीचा फेरा बघून आलोय. बहुत सुकृताची जोडी आपण पंचपदीमध्ये म्हणून आलो. आपल्या लगेच तोंडाला येतं मनोनी विठ्ठली. आता मनोनी इथं पण आलंय, मनोनी विठ्ठली. पण आधी बहुत सुकृताची जोडी. आधी जन्म मिळाला म्हणून विठ्ठली आवडी. आणि हा जो जन्म मिळाला हे प्रत्येक जन्माचं थोडं थोडं असणारं पुण्य आहे. अगोदर जे मिळाले त्याच्यामध्ये आम्हाला ज्ञान नाही आहे. मला सांगा
मांजरांच्या ठाई हे विद्वत्तेचं ज्ञान आहे का? भक्ती रसातलं ज्ञान आहे का? कधी मांजरी एकादशी करतात का हो? माझे शब्द नीट कळाले नाही, ज्यांना कळाले ते हसले. कधी मांजरी 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 एकादशी करतात? म्हणजे ज्या एकादश करत नाही त्या? तुम्ही म्हणा मला अजून तासभर थांबायचं. कधी प्राण्यांच्या ठाई पण उपकार काय माऊलींचे? असे प्राणी सुद्धा गडगड बोलायला लागले. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. कृपा लागते महाराज, संत कृपा लागते, ग्रंथ कृपा लागते, भगवंत कृपा लागते. तेव्हा पशु सुद्धा बोलायला लागतात. गंधमादन नावाचं वानर होतं रामसेनेमध्ये, गंधमादन. आणि ज्या वेळेला रावणाच्या तावडीमध्ये ते गंधमादन सापडलं, ही संगती सांगते आहे. प्राण्यांच्या ठाई ही प्रवृत्ती नाही आहे, त्यांच्या मनाला असं वाटत नाही. पण ज्या वेळेला ते चांगल्या संगतीत गेले ते सुद्धा तरले. रेडा तरला. गंधमादन जेव्हा रावणाच्या तावडीमध्ये सापडला ना, तेव्हा त्याच्या नरडीला धरलं रावणाने. नीट ऐका, थोडं महत्वाचं बोलते, नीट ऐका. असं नरडीला घशाला धरलं त्या रावणाने. त्याच्या छातीवर पाय दिला श्रावण दादा. आणि रावण म्हणला, हे बघ, असंही मरण आहे आणि तसंही मरण आहे, पण एवढं आहे, थोडा दिवस वाचायचं आणि संपत्तीचा भोग भोगायचा असेल तर रामाला सोड आणि माझ्याकडे ये. शब्द नीट ऐका. थोडा दिवस जगायचं असेल, मरण सगळ्यांनाच आहे. रावणाला माहित होतं मी सुद्धा जाणार आहे. इथे अमरत्व घेऊन कोण आलेलं आहे बाबा? ब्रह्मदेवाचं सुद्धा पतन आहे. इथे सगळ्यांना जाणार, गच्छन्ति वा गच्छन्ति वा. पण थोड्या दिवस जाऊन जर तुला संपत्तीचा उपभोग घ्यायचा असेल तर एक काम कर, आत्ताच्या आत्ता राम सोड आणि रावण पकड. गंधमादन काय म्हणला माहितीये का? उद्याही मरायचंय आणि आत्ताही मरायचंय. अंदाज नरडीचा गोड घे, पण राम माझ्याकडून सुटणार नाही. ही संगती आहे. प्राणी मात्रामध्ये हे भाव नाही जे मनुष्यत्वामध्ये आहे. पण चांगल्या संगतीत आल्यावर ते सुद्धा तरुण जातात. छोटीशी खारुताई सुद्धा सेतू बांधण्यासाठी दगड टाकते. ही संगती आहे. महाराज म्हणतात, आतापर्यंत आलेल्या जन्मामध्ये आपण विनाकारण आपली दशा करून घेतलेली, आपल्याला परमार्थ सुचला नाही. पण त्या त्या जन्मामध्ये थोडं थोडं पुण्य साचलं आणि हा मनुष्य देह जर मिळाला असेल ना, तर आता म्हणजे म्हणून शरण जावे. आता तुला मनुष्य देह मिळाला म्हणून तू शरण जा. भगवंताची शरणागती घे. कारण का? कुळा खंडनामध्ये एक तरी वारकरी असावा, एक तरी भगवत भक्त असावा. हिरण्यकश्यपूचं अख्खं कुळ दैत्य कुळ होतं, पण एका प्रल्हादाकारणे सत्वर उच्चार प्रल्हादी बस ज्ञानदेव मौन जपमाळा, तशी अवस्था झाली होती प्रल्हादाची. नारायण 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 एक भक्त जन्माला आला आणि संपूर्ण कुळाला उतरून गेला. म्हणून समाजामध्ये एक संत जन्माला यावा, एक सती जन्माला यावी, निदान एक सैनिक जन्माला यावा, आणि नाही जमलं तर साधारण निष्ठावंत एक वारकरी जन्माला यावा. कुळाचा उद्धार होतो. आई बाबा आज किती वर्षापासून हे सोहळे पुण्यस्मरणाचे चालू आहेत घरात परिवारामध्ये. हे कारण तेच आहे. हे करत राहा करत राहा करत राहा. कुठपर्यंत करत राहा? जोपर्यंत उद्धार होत नाही तोपर्यंत करत राहा. कारण इथे नाम घेऊन कुणी वाया गेला ऐसा पाहिला नाही. नाम घेता वाया गेला कोण पाहिलाय महाराज? इथे एकदा जरी राम नाम घेतलं, या कलियुगाचं तारतम्य. कलियुग केवळ नाम आधारा. हे कलियुग नामाच्या आधारावर आहे. आणि इथे सहज जरी राम निघालं, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आले. अमंगळाचं हरण करणारं श्री विठ्ठलाचं नाव आहे. कुळा खंडनाचा उद्धार करणारं श्री विठ्ठलाचं नाव आहे. आपल्याला दिशा दाखवणारं असं तो मा सद्गमय अमरत्व देणारं विठ्ठलाचं नाव आहे. आणि म्हणून या शरणागतीचा भाव या अभंगामध्ये प्रगट सहज का होईना. शरण जावे. आतापर्यंत ज्या ज्या वृत्तीनं भगवंताला जे जे शरण आले ते उद्धरून गेले महाराज. मला सांगा, प्रल्हादामध्ये प्रेम होतं, ध्रुवामध्ये प्रेम होतं, शबरीमध्ये प्रेम होतं, ती कुब्जा वाकडी होती पण भगवंताचा स्पर्श झाला, उद्धरून गेली, प्रेम होतं. पुतनेमध्ये कोणतं प्रेम होतं सांगा? पुतना पुतना माहिती तुम्हाला? कीर्तनाला नाही आली वाटतं पुतना.
तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपल्यापैकी कोण नाही, स्टेजवर तर येऊ शकत नाही बोलता. जिच्या चेहऱ्यावर कधीच प्रसन्नता नसते, एक भुवई खाली आणि एक भुवई वर, तिचं नाव बाहेरच्या सुनाशी गोड, आपल्या सुनाशी कडू, तिचं नाव. कसे काही काहीचे तोंड पडलेत मागे बघा मला. पुतना कोणत्या भावानं आली होती तरी देवानं तिचा उद्धार केला. सलोकता मुक्तीची प्राप्ती दिला. अहो वकीयम स्तनकाळपुट्ट जिज्ञास याप्य यथप्य साध्वी. स्तनाला काळपुट्ट नावाचं विष लावून आली होती देवाला मारण्यासाठी. पण भगवंत म्हणला आली ना, दूध पाऊन पाजण्याची क्रिया केली ना, मावशीबाई म्हणून तरी आली ना, माझ्या जवळ आली, आता वाया जाणार नाही. मग मला सांगा, वाईट प्रवृत्तींना आलेले सुद्धा भगवंताजवळ उतरून जातात, मग भोळ्या भावाने आलेले उतरून जाणार नाही का? जाणार ना. महाराज म्हणतात शरण जायचंय ना त्याला, मग शरण जात असताना असं शरण जा सर्व भावे. कारण एका सुभाषितकारांचं पद आहे, भावेन देव कलया नरेंद्र धनेन कांता कपटेचे शत्रू. भावेन देव, देवाला प्रसन्न करायचं असेल तर मनामध्ये भाव लागेल. तुकड्यादास महाराज म्हणतात मनी नाही भाव देवा मला. महाराज म्हणतात भावाची कारण देवत्व प्राप्त करण्यासाठी मनातला भाव प्रधान. जर भाव नसेल, तासन तास केलेली देवपूजा मी बऱ्याच वेळेला काही लोकांमध्ये पाहते. आता एक कथा कीर्तनाच्या माध्यमातून कधी कधी भागवत कथा असेल तर 7-7 दिवस लोकांच्या घरी राहण्याचा योग येतो. आणि मग ते कुणीतरी घरात आलं की आरतीचा आवाज एवढा मोठ्याने वाढतो महाराज. कुणी घरात नसलं की आरती शांत, आणि कुणी आलं आरतीचा आवाज एवढा मोठा. खरं बोलते ना मी, मला माहिती मी खरं बोलते. मग कारण का, आपली भक्ती ही दांभी भक्ती आहे. आपल्याला आपण भजन करतो हे लोकांना दाखवायचं असतं. देवाला प्रदर्शन आवडत नाही. ज्या दिवशी प्रदर्शन बंद होतं त्या दिवशी दर्शन होतं. विठ्ठल विठ्ठल काहीही करताना मन लागलं पाहिजे. महिला मंडळ, माझ्याकडे माझा आवाज येतो ना स्पष्ट? शब्द कळतात का? थंडी तर नाही सुटली, मग माना का जाम झाल्यात तुमच्या? मानाचे सूर थोडे डिले करा. कोणतंही काम मन लावून करावं लागतं. घरामध्ये सासूबाई असेल तर ती म्हणते सुनबाई तुला घरातले रीतिरिवाज माहित नाही, भाजी करायची मन लावून कर, मन लावून कर. सामाजिक क्षेत्र असेल मन लावून करा, कीर्तन असेल मन लावून करा, भजन असेल मन लावून करा, जीवन असेल मन लावून करा. मन लागल्याशिवाय कोणतं कार्य सिद्धीला जात नाही. परमार्थामध्ये सुद्धा मन लागलं पाहिजे, मनातला भाव प्रगट झाला पाहिजे, आणि तो भाव शरणागतीचा असला पाहिजे. शरण
बस, कारण हे चित्त जाता येताना लगे वेळ बहुच इतकं चंचल आहे. ते कुठेतरी एकाग्र झावं, ते कुठेतरी समर्पणाच्या दिशेने व्हावं. समर्पण झालं. आताचा काळ असा आहे, एवढे गुरु झाले आणि एवढे पंथ झाले, एवढे शिष्य झाले, कोण कुणाच्या मागे पळतोय. हा म्हणतो माझा मोठा, हा म्हणतो माझा मोठा. वारकरी संप्रदायामध्ये एकच वळण लावलं महाराज, बस येण्याची पंथे चालू जातात. तुम्हाला जीवनातला गुंथा तोडायचा असेल तर तुम्ही या मार्गाने या, बाकी कुणाच्या पंथात. कारण सरळ सोपे कर्म आम्हा सांगितले. टाळ दिंडी. आता दिंडी, दिंडी लक्षपूर्वक आहे का? दिंडी टाळ दिंडीत गेला, पण जमा करण्यासाठी गेला का देण्यासाठी गेला? दिंडी. आपण मेल्यावर वर गेल्यावर विचारतात म्हणे चित्रगुप्ताच्या दरबारामध्ये, कुठून आलास म्हणून विचारतात का? जाऊन आली का काय? हो कस काय म्हणले? मी वाचून म्हणले. तुम्ही कस काय हो म्हणले? कशाला हो नका म्हणे जो तुम्ही. वर विचारतात कुठून आला, कुठून आला? माऊलींच्या दरबारातून आलो, महाराष्ट्राच्या भूमीतून आलो, संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या पंचक्रोशीतून आलो, तुकोबांच्या आलो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून आलो. अच्छा, वारकऱ्यांच्या भूमीतून आलात काय? हो. मग दिंडीत गेला असताल? हो. मग कसं गेला? खात जागा. खाऊन खाऊन आजारी पडले, गोळ्याचे डबे सोबत आहेत काही काही लोकांचे. तिथेही गेलो, किती सोपं केलं. टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, गाऊ नाचू पुढे आनंदाचे. हे आनंदाचा छंद आहे, त्याच्यासाठी हे सगळं लिहिलं. पण याच्यातही मनुष्य इतका व्याभिचारी झाला की भगवत तत्व सोडून मोहामध्ये कितीही अडकला. सुटा याचा तरी तो उपाय, जो जो पाय गोविवेले. का? मन लावलं नव्हतं, शरणागती झाली नव्हती. भजनामध्ये सुद्धा ताटपणा करणारी माणसं आम्ही पाहतोय. स्वभाव ताट आहे, आम्हाला खूप येतं महाराज, तुमचं वय लहान आहे असं म्हणणारी माणसं आम्ही पाहतोय. निदान सगळे क्षेत्रात ताटपणा धरा, निदान भजनानंदामध्ये तरी नसो. इथे तरी राजकारण, इथे तरी समर्पण असावं. कारण का? शरण गेल्याशिवाय भवसागराचं तारण नाही. उदाहरण सांगते, सरळ बसा जरा. काय आलं, एक जणाला घरातून काढून दिलं. आता बऱ्याच जणांची घरातून सुट्टी झाली की त्यांना आश्रमाशिवाय दुसरं काही. आमच्या स्वामीजीकडे बरेच लोक यायचे. स्वामी सागरानंद सरस्वती महाराज त्र्यंबकेश्वर, स्वामीजींकडे खूप लोक यायचे. आता ब्रह्मलीन झाले स्वामीजी, 2 वर्ष झाले. स्वामीजी आले ना की चौकशी करायची, बाबा कुठून आलास? वय झालेलं होतं स्वामीजींचं. घरी बरं आहे ना सगळं? कारण बहुतेक बरं नसलेलीच यायची. घरून सुट्टी झाली की सप्त्यात विना घ्यायला. घरून सुट्टी झाल्यावर सप्त्यात विना घेऊन नाही. त्याच्यातून थोडा थोडा वेळ, मी आजी तुम्हाला म्हणत नाही तसं पाहू नका माहिती. बहुतेक वेळेला असं होतं. आता त्या व्यक्तीला आश्रमाची दिशा दिसली, तो आश्रमाकडे गेला. गेल्यानंतर साधूबाबाने विचारलं, कहाँ से आए हो, कौन हो? तो बोले महाराज जी मैं यहीं पास के गांव का हूँ. बोले ठीक है. कैसे आए हो? बोले महाराज जी अभी घर के कोई मुझे चाहते नहीं है, कोई प्रेम करता नहीं, निकाल दिया मुझे घर से, मला काढून दिलं घरातून बाबा. आता माझं म्हणणारं कुणी नाहीये, काय करायचं मी घरी जाऊन? तरुण तगडा. बाबा म्हणले, अरे बाबा इथे जरी आला तरी इथे फुकट खायला भेटत नाही. आश्रम म्हणजे ये आणि श्रम कर. आश्रम. मग एक तर भक्तीचे श्रम कर, भजनाचे श्रम कर, निदान खाण्यासाठी झाडू तरी मार. आश्रम म्हणजे निवांत बसून खायचं नसतं. ते म्हणले, हे बघ एवढं सगळं मोठं प्रांगण आहे, एवढं तुला झाडून काढावं लागेल, बसल्या बसल्या इथं खायला भेटणार नाही. तो म्हणला, महाराज नुसतं अंगणच नाही, सगळं आश्रम झाडून काढतो, साफ करतो, पण मला भूक सहन होत नाही. एवढीच माझी कमी आहे, मला भूक सहन होत नाही. अन्न नाही भेटलं तर माझी मरणांत अवस्था होते. महाराज म्हणे काही करा. महाराज म्हणले, भक्त लोक एवढी मोठी आहेत, एवढी मोठी आहेत म्हणले, इथं खाण्यापिण्याची काही कमी नाही. तो आश्रमात राहायला लागला. सकाळी 5ला दुधाचा भरलेला तो लोटा तांब्या त्याच्या हातामध्ये यायचा. गावरान गाईचं दूध प्यायला भेटायचं. दूध पिऊन झालं की अंगण झाडायचं. दिवस उजडत नाही की शंख नाद यायचा. आरती झाली की नाश्ता भेटायचा. दुपार झाली, मध्यान्ह काळाशी सूर्य आला की भोजनाची थाळी भेटायची. 4 वाजले की पुन्हा एकदा दूध प्यायला भेटायचं.
8-15 दिवस सगळं चांगलं झालं होतं. 15 दिवस झाले याला राहून आणि एकादशीचा दिवस उगवला. आता जसा एकादशीचा दिवस उगवला तसं हा सकाळपासून वाट पाहतोय. दूध तर पिलं पण बाकीचं काय यायला. कारण नाश्त्याची वेळ चुकली, दुपारची वेळ जेवणाची चुकली. नुसते फळच खाताना दिसतात. फळाने तर काय पोट भरत नाही. जे मेजवानी होती रोजची, महाभोग होता, राजभोग होता, बालभोग होता, ते कोणतेच भोगात भेटणार. भुकेने मन व्याकुळ झालं ना गुरुजींकडे गेलं. म्हणलं बाबाजी आज भोजन की थाली नाही. बोले बच्चा आज तो एकादशी है, आज तो यहाँ कुछ पकता नहीं. बोले यहाँ तो आज बस फलाहार. तो म्हणलं महाराज संध्याकाळपर्यंत जर खाल्लं नाही तर मला चौकाच्या खांद्यावर जावं लागेल. काहीतरी व्यवस्था करा. डळटच रडायला लागला खाण्यासाठी रडायला लागला. साधा मुळा होता. बाबा पोटाला उगाच माझ्या मरणाचा हे तो तुमच्यावर येईल, घरदारवाले येतील म्हणजे तुम्हाला खाऊ घालता आलं नाही का. एवढं बोलला. एवढ्या सगळ्या संवादातून वाचण्यासाठी महाराज म्हणले मी व्यवस्था करतो, थांब. भंडारगृहामध्ये जा आणि भंडारगृहामध्ये जाऊन दोघा जणांच्या जेवणा एवढं कोरडा शिदा काढ. कोरडा शिदा कळतो का तुम्हाला? कोरडा शिदा म्हणजे कोरडं पीठ, बटाटे, कोरड्या भाज्या, जे बिना शिजवलेलं अन्न असतं त्याला कोरडा शिदा, जे आपण ब्राह्मणाला दान करतो, डाळी वगैरे. ते भंडारगृहामध्ये सगळं सजलेलं होतं, भरलेलं होतं, भरण्या भरून ठेवलेल्या होत्या. महाराज म्हणले जा आणि 2 जण जेवतील एवढं सामान काढ. तो म्हणलं बाबा काय मी एकटाच खाणार आहे. ते म्हणले तू खाणार आहे पण माझा आई एकादशीच्या दिवशी अन्न घेऊ नये. त्याचं काय प्रायश्चित्त असेल ना ते मी करेन. शेवटी तू आता या आश्रमात आलाय ना, तुझा जीव वाचवण्यासाठी. तुझा जीव जातोय ना, ठीक आहे, मग तुझा जीव वाचवण्यासाठी तुला अन्न दिलं पाहिजे. पण ते अन्न दिल्यावर जे पाप लागतं त्याचं प्रायश्चित्त मी करतो. दृष्टांत ऐकताना गैरसमज करू नका, नाही तर म्हणतात एकादशीला खायला जमतो. मी प्रायश्चित्त करतो, फक्त तू एक काम कर. काय? 2 जणांचं जीवन बनेल एवढं सामान काढ. तो म्हणला काय करायचं? ते वडाच्या झाडाखाली जा जिथे राम मंदिर आहे. आश्रमाच्या बाजूला एक राम मंदिर बनवलं. त्या राम मंदिराच्या शेजारी हा वटवृक्ष आहे, तिथे जा. आता आश्रमात अन्न शिजणार नाही, वडाच्या झाडाखाली जाऊन अन्न शिजव. 2 ताटं तयार कर. 2 ताटं महाराज मी अरे पुढचं ऐकून घे. 2 ताटं तयार कर. मंदिर उघड, देवाची आराधना कर, आरती कर. 1 ताट देवाच्या समोर ठेव. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम पंचायत नाही, राम मंदिर होतं. मंदिर उघड, ताट समोर ठेव, हात जोड, डोळे बंद कर आणि देवाला आग्रह कर, देवा या भोग स्वीकारा. एकदा का तू देवाला जेवू घातलं की तू खायला मोकळा. तो म्हणलं महाराज असं होईल? हो असंच कर. साधा घोडा होता महाराज, घोडी व्रती. आश्रमात जातोय, गुरुनी सांगितलं त्या पद्धतीनं करायचंय. 2 जणांचं भोजन काढलं, भोजन पक्वान्न शिजवले, 2 थाळ्या तयार केल्या. राम मंदिर उघडलं, भगवंताच्या समोर थाळी मांडली, मांडी घालून बसला नामदेवरायांचा. ए देवा आता का अंध पाहतोयस? बराच वेळ झाला, येते एकादशी आणि एवढा वेळ अन्न खायला भेटलं नाही म्हटल्यानंतर काय ते ना देवा लवकर ये ना देवा ये. असं म्हणल्याबरोबर देव निघाले. भगवान प्रभू रामचंद्र निघाले. माता सीता मातोश्री म्हणल्या का एवढं प्रेमानं बोलवतोय म्हणल्यानंतर अन्नामध्ये गोडवा असेल. रोज माझ्या हातचं खाऊ खाऊ मला कंटाळा आलाय, मी येऊ का तुमच्या सोबत? आता बायको येऊ का म्हणल्यावर नवऱ्यानं नाही म्हणायचं. घरच्या आणले नाही का सोबत? का ब्रह्मचारी बसला? येऊ का म्हणले, आज चला. श्रीहट्ट होता महाराज, भगवंत म्हणले चला. आता भगवंत चला म्हणल्यानंतर मूर्तीतून प्रकट व्हायचं. याने थाळी एकच मांडलेली आहे, हात जोडून बसलेला आहे, आवाज एकाला दिला पण 2 जण प्रकटले. जशी 2 जण प्रकटले हा त्यांच्याकडे पाहतच राहिला, राग डोक्याला मारून गेला. सीता मातोश्री म्हणले काय वेडा माणूस आहे प्रभू हा. अहो साक्षात भगवंत याच्या समोर उभा आहे पण हा नमस्कार न करता डोक्याला मारून घेतो. भगवंताने विचारलं तुला गंमत पाहिजे का? म्हणे हो. कारण म्हणे वेड्या आम्हाला पाहिलं डोक्याला मारून घेतो कारण काय? तो म्हणला एकाच जणाचं जीवन केलं होतं, ही बाई कशाला आणली सोबत? तुम्हाला काही कळलं का? म्हणजे तुम्ही मला मारायचंच ठरवलंय का? अशी एकादशी तशी एकादशी
तुला म्हणा आता खा बाकीचं, मी राहिलो उपाशी. सीता मातोश्रींना हसू आलं, किती भोळा बघतोय म्हणे देवा. असं कर म्हणे, आम्ही पती पत्नी आहे, आम्हाला दोघांना एकत्र जेवायची सवय आहे, ही थाळी आम्ही खातो, तू तुझ्या वाट्याचं भोजन कर. एकादशीचं अन्न सेवन केलं. पहिली एकादशी आश्रमातली त्याची पार झाली, सुखद अनुभव झाला. भांडी पिंडी घासून दुसरा दिवस प्रगटला. पुन्हा 15 दिवस सेवा केली. दुसऱ्या एकादशीला महाराजांच्या जवळ गेला. महाराज सहन होत नाही, मरणाचं खापर तुमच्या डोक्यावर फुटल, काहीतरी करा. महाराजांनी पुन्हा सांगितलं. तो म्हणला, महाराज ऐका, एकाला बोलिलं की दोघं येतात. तुम्ही म्हणतात 2 जणांच्या जेवणाचं अन्न काढ. मी मागच्या वेळी अनुभव केला, आता त्यांना काही कळेच ना हा काय म्हणतो ते. त्यांना म्हटलं हे भोळच याला खायला जास्त लागतं. तो म्हणले ठीक आहे, तुला 2 जणांचं 3 जणांचं काय घ्यायचं तर घेऊन जा. त्यानं यावेळेला 3 जणांच्या जेवणाचं भोजन काढलं, 2 थाळ्या मांडल्या, भोजन पक्वान्न करून हात जोडून बसले. भगवंता या, आणि त्या मातोश्री येत असतील तर त्यांनाही घेऊन या. पण आज लक्ष्मणजी मागं लागले. ते म्हणले जोडीला फिरता, कधी वाटत नाही का मला घेऊन जावं म्हणून. असं कधी कधी लेकरांना सोबत नेलं पाहिजे, मला येऊ द्या. भगवंत म्हणले चला. आज मूर्तीतून 3 जण प्रगडले. हे तर रागरागच बघायला लागले. हे काय वाटलं यांना काय खरी खायला भेटत नाही का? एकाला बोललं का दोघं, आणि दोघांना बोलवलं की 3 जण येतात. आता काय करायचं म्हणे. भैया लक्ष्मणजी म्हणले किती थाळ्या बनवल्या? 2. ठीक आहे, या एका थाळीत हे 2 जण जेवतील, दुसऱ्या थाळीत मी जेवेल, उरलेलं तुझ्या वाट्याचं. दुसरी एकादशी पार झाली. तिसरी एकादश आली. तिसऱ्या एकादशीला हा पुन्हा गुरुजीकडे गेला. महाराज दोघांना बोलवलं की 3 येतात. त्यांना काही कळे ना. त्यांनी पुन्हा 3 जणांच्या जेवणाचं अन्न काढलं, शिजवलं. आता 3 थाळ्या मांडल्या का ते पुन्हा मागं लागून आलं तर हे 3 निघाल्यानंतर हनुमानजी म्हणले माझीच काय अडचण आहे, केलंय का तुमचं, माझी काय अडचण आहे. महाकपी ज्या वेळेला प्रगटले त्यावेळेला हे तर गुडघ्यातच मुंडकं घालून बसलं. ते म्हणलं हे बांदर, हे माकड एवढं मोठं आहे, हे एकदाच हे सगळं खाऊन घेईल, आता माझ्या वाट्याला काही राहणार नाही. भगवंताने तेही अन्न वाटून खाल्लं. बघता बघता प्रत्येक एकादशीला देवाच्या घरातली माणसं यायची. आणि मग 7वी एकादश अशी झाली की साकेत धामातले सगळे मंत्री, पदाधिकारी, सगळे देव, त्यांच्या पत्न्या सगळे भोजनासाठी यायला लागले. भंडार गृहातून यानं मोठ्या संख्येनं अन्न घेऊन गेला. आणि ही बातमी एका शिष्यानं गुरुच्या कानावर घातली. महाराज हा दुसऱ्यांची नावं करून भंडार गृहातलं अन्न घेऊन जातो, आणि आम्ही बघायला गेलो तर जेवताना एकटाच दिसतो. महाराज तिथं कुणी नसतं. याचा अर्थ हा दर एकादशीला तुमच्या नावावर लोक जेवू घालतो आणि त्याचं पाप तुम्हाला भेटतं. महाराज याला सजा द्या. कानं म्हणून भरवणारे आश्रमात भरपूर असतात. गुरूंनी ऐकलं आणि काय अनुभव आहे म्हणून गुरु दबक्या पावलांनी आले, काठी हातामध्ये घेतली आणि वृक्षाच्या पाठीमागे उभा राहिले. यांनी अन्न शिजवलं. संख्या भरपूर होती, ताटं कमी पडली असती म्हणून यानं झाडाची पानं तोडली आणि पत्रावळ्या अशा मांडल्या. पत्रावळ्या मांडताना दिसल्या, अन्न वाढताना दिसलं. हा हात जोडून म्हणायचा या बरं, बसा बसा पटपट, मला सुद्धा भूक लागली, तुमचं झालं की मला खायचं, बसा बसा. सीता मातोश्री जिलेबी घेता का, रामजी पुरी घेता का, लक्ष्मणजी भाजी घेता का. बसताना तर कुणी दिसत नाही, एवढे पात्र वाढलेले. गुरु पाठीमागून काठी घेऊन आले आणि मारणार की त्यांनी हात धरला. तर म्हणला महाराज मारता का. अरे म्हणे वेडा, मूर्ख आहेस, एवढी लोक तिथे अन्नदान करतात, तो फुकटचं अन्न घेऊन येतो आणि इथे वाया घालवतो. अरे एवढी पात्र वाढली आहे, पण बसणारे कुठे आहे, खाणारे कुठे आहे. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणला महाराज मारू नका, तुम्ही माझ्यावर कृपा केली, मला अन्न दिलं. हे काय रामजी इथे बसलेले आहेत, रामजी बोला ना, सीता मातोश्री तुम्ही बोला ना, लक्ष्मणजी तुम्ही बोला ना, माझ्या गुरूंना तुम्ही का दिसत नाहीये, का दिसत नाहीये. भगवंत ताटावरून उठले आणि भगवंताची ती आकाशवाणी गुरुने ऐकली. हे भोळ्या भक्ता, आम्ही तुला दिसतो कारण तुझ्या मनात शुद्ध भाव आहे. तुझ्या गुरुला ज्ञान असून आम्ही दिसत नाही कारण त्याच्या मनात भावाची शरणागती नाही, तो ताठ आहे म्हणून आम्ही त्याला दर्शन देत नाही. असं म्हणल्याबरोबर हातातली काठी पडली. गुरुने परिप्रणिपात केला आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा निघाल्या. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. हे ज्या वेळेला झालं त्यावेळेला साक्षात भगवंताने दर्शन दिलं. असा तो दर्शन देऊन भक्त समुदायाला पार करतो. अभंगाचं दुसरं चरण.
श्रीनिवासाजींच्या सोबत एवढं मोठं भक्त मंडळ आलं होतं. कसं जेव करायचं? गीतेचा श्लोक आहे, पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति. बस सद्भावानं त्याला अर्पण केलं, त्याने शरणागती घेतली सर्व भावे देवाशी. मग तो काय करतो? तो हा उतरी तो हात धरायला समर्थ आहे हो माईबाप. पण आपण कुठेतरी कमी पडतो. आज या कलियुगामध्ये सुद्धा त्याचं अस्तित्व आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, पण डोळ्यामध्ये मोतीबिंदू झाला, कानाला बैरे पण मोतीबिंदू झाल्यावर माणसाला काहीच दिसत नाही. बरोबर आहे, ऑपरेशन करून घ्यावं लागतं. हे शरीराच्या दुविधा आहे. मनात गाठ, डोळ्यात मोतीबिंदू, कानाचं बैरेपण, तोंडाचं मुक्कपण, बोलायला गेलं तर गाव शिवाय देतो अशी शब्द तोंडातून निघतात. एवढं गोट्यावर बसलं की बड 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 बड. माया दादा काय म्हणतात, मीला खापराचं तोंड असतं तर फुटून गेलं असतं. रिकामी बडबड, इतकं गोड आहे त्याचं. या रसेंद्रियाला त्याला आस्वाद द्यावा. आपण काहीतरी केलं की तो वर्षाव करत असतो. भित्रमूल असतं, भित्रमूल. आई त्याला असं वरती फेकते. आई म्हणते, माझा राजा, माझा बबड्या, तुम्ही लेकरं सांभाळलीत की नाही? लहान मुलं सांभाळली तर तुम्ही असं वरती फेकता. फेकले का कधी लेकरा? फेकले? मी छोट्या लेकराचं म्हणते वरती. खेळवता खेळवता आई त्याला असं भिंतीवर बसवतो. भिंतीवर बसवलं की आई म्हणत असते, ए बबड्या माझ्याकडे बघ, उडी घाल उडी घाल. ते असं भिंत आणि त्या भिंतीच्याच एखाद्या वस्तूला असं चिटकून बसतं. का? त्याचा आईवर विश्वास नाही. त्याला वाटतं आईच्या हातातून सटकलं का विनाकारण नारळ कुठं डॉक्टरचे इंजेक्शन घ्यावे लागते. असंच आपलं आहे. संत देवत्व हे आपल्याला सांभाळण्यासाठी, आपला उद्धार करण्यासाठी. आज हा पुण्यस्मरणाचा काळ आहे. आई वडिलांचा उद्धार. तुकोबरायांचं प्रमाणे, माझ्या वडिलांची मिराशी आहे, तुझी चरण सेवा पांडुरंगा. देवा ही माझी मिराशी. ही परंपरा आमच्या घराण्याची आहे का? ही उद्धारासाठी चालत आलेली. आज श्रावणची घरं जे करतायत ही परंपरा आहे. आज त्यांचा संपूर्ण परिवार वरती पिंडदानाचा विधी झाला. तो एक विधी झाला दादा, आणि हा दुसरा विधी आहे. हा कीर्तनाचा पण विधी आहे. तो पण विधी आहे आणि हा पण विधी आहे. पटलं तर मनाच्या गुपित घेऊन जा. हे वारकरी मंडळ सगळं आहे माझ्या सहित. हे विधी करायलाच आलेले आहे. तुम्ही बसलाय हा एक विधी आहे. वरती बसला हा एक विधी आहे. तिथे अन्नाच्या पिंडदानाचा विधी आहे. बरोबर बोलते? हे जे पितृतीर्थ आहे याच्यावरून स्वतः स्वाहा केलं की आपल्या पितरांना मोक्ष मिळतो. तो एक विधी करून तुम्ही खाली आला. हा कीर्तनाचा दुसरा विधी. तुम्ही कुठे बसून ऐका, कसंही ऐका. फक्त इथे बसल्यावर जर एखादी चांगलीपणाची भूमिका तुम्ही आज अवलंबली, पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एक चांगला संकल्प केला. दरवर्षी सोहळे साजरे करायचे आणि दरवर्षी एक नवीन संकल्प करायचा. आता पुणे जिल्ह्यामध्ये पद्धत आहे तशी सगळीकडे ते तुमच्याकडे आहे की नाही माहित नाही मला. 14वा झाला की ब्राह्मण काका म्हणत असतात काहीतरी सोडा. तुमच्याकडे सोडायला सांगतात का? काहीतरी वस्तू सोडा, आवडीची वस्तू सोडा. ते बरीच लोक महाराज काही काही वर्षभर चहा पित नाही. तुमच्याकडे असं आहे का? आहे. वर्षभर चहा न पिल्यानं कुणाच्या बापाचा उद्धार होणार आहे? मला सांगा, मी स्पष्ट बोलते, रागाला नाही. माझ्या आईला पुरणपोळी आवडत होती, मी आता वर्षभर पुरणपोळी खाणार नाही. त्याच्यात काय उद्धार आहे? तुम्हाला जर काही सोडायचं असेल तर दरवर्षी आई वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त मनातले एक एक अवगुण सोडा. आणि धरायचं असेल तर नित्य ज्ञानेश्वरीचं पारायण सुरू करा. वेगळं पिंडदान करायची काहीच गरज पडणार नाही. हे सगळ्यात मोठं एक तरी भूमी अनुभवावी. तिकडे अन्नाचं पिंड आहे आणि इकडे हे 3.5 हाताचं पिंड आहे. याचा विधी आहे. कारण कीर्तनात बसल्यानंतर टाळी वाजली, मुखातून नाम घेतलं तर हे त्यांच्या प्रित्यर्थ केलं असेल.
18,000 श्लोकांचं श्रीमद भागवत महापुराण निर्माण झालं. घरामध्ये भागवत ठेवावं आणि म्हणून भागवत ठेवल्यानंतर महाराज वेळूची काठी उभी करतात. वेळू कळतं का तुम्हाला? बांबू, बांबू तरी कळतो, शेवटी तोच लागतो, कळतो. ते काठी उभी करतात. नसेल तर तुम्ही विचारा. आता आम्ही भागवत कथा करतो ना, मला माहिती, कारण पुराण पद्धती अशी आलेली आहे की तो गोकर्ण त्यांनी कथा केल्यानंतर तो धुंदू खाली त्या वेळूच्या काठीमध्ये प्रेत योनीमध्ये बसला होता. आणि 7 दिवसाची कथा म्हणल्यानंतर त्याच्या प्रित्यर्थ कथा होती. एक दिवस समजा की वेळूची एक काठ फुटायची. बांबूला गाठ असते ना, गाठ असते की नसते? अशा बऱ्याच बांबूला गाठी असतात. नाही कळलं? जेवल्यावर कळलं तुम्हाला. गाठी असतातच. संदेहाच्या सुटल्या दिली मिठी, गाठ सुटल्याशिवाय. म्हणून मोतीबिंदू, गाठ, बैलेपण, दुर्व्यवस्था आहे. हे चांगले पण करण्यासाठी चांगल्या डॉक्टरकडे जावं लागतं. दिली मिठी पायासी. आणि म्हणून हे एक पिंडदान आहे. हा 3.5 हाताचा आई वडिलांच्या रक्तामासापासून बनलेला हा पिंड ज्या दिवशी भगवत भजनामध्ये कलाकार होतो, देशाच्या सेवेला जातो, समाजाच्या सेवेला जातो, त्या दिवशी खरं आई बापाचं पिंडदान होतं, त्याच्याशिवाय होत नाही. तुका म्हणे पापी येती पुत्राची रूपे, तुका म्हणे पापी येती दुःखाची रूपे. 2 रूपाचं दुःख आहे, 2 रूपाची पाप आहे. मुलांनी काही पाप केलं, आई बापाला चांगली जागा भेटत नाही. धर्मसिंधू या ग्रंथाचा आधार घेऊन सांगते, कोणती पाप कोण वाटून घेतं. म्हणून सर्व भावे देवाशी सांगितलं ना पहिल्या चरणात, त्याचं कारण हे आहे. मुलांनी जर पाप केली तर आई बापाला जागा चांगली नाही. बसलेली सगळी आई बाप लक्षपूर्वक ऐका. काही मुलंही बसलेली, नशिबाला वडील धरीच आहेत आमच्या. तरुण ऐकायला वेळ कुठे आहे त्यांना? मुलांनी पाप केलं, तुम्ही किती मोठं श्राद्ध घाला, आई बापाला चांगली जागा नाही. तुम्ही चांगलं कर्म केलं, आई बापाला जागा चांगली. तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाची. मुलांनी केलेलं पाप आई बापाला भोगावं लागतं, शिष्यानं केलेलं पाप गुरुला भोगावं लागतं, आणि बायकोनं केलेलं पाप नवऱ्याला भोगावं लागतं. कशा खुश झाल्या पहा नाही सगळं. हे धर्मशास्त्र आहे. पत्नीच्या हातून पाप झालं की त्याचं अर्ध पाप इकडे पतीला भोगावं, आणि उलट जर तुमच्या हातून पाप झालं इकडे जात नाही, त्याचं उलट ऐका. यांनी पुण्य केलं इकडे येत नाही, पण तुम्ही पुण्य केलं अर्ध तिकडे जातं. 50% आरक्षण. कोणती पाप कोणी करायची, कुणाचा भार कुणाच्या माथ्यावर घ्यायचा. कुणा जर वाईट वळणाला लागली तर आई बापांना मोक्ष नाही. लोकांसाठी अन्नदान करा, लोकांसाठी देणग्या द्या, पण स्वतःचं कर्म जर चांगलं नसेल तर आई बापांना मोक्ष नाही. ते कर्म चांगलं व्हावं म्हणून ही भजन कीर्तन आहे, बाकी काही नाही. म्हणून हा अट्टहास आहे. आणि हा अट्टहास असताना भाव मनातला प्रगट झाला तर भगवत तत्व प्रागट्य होतं, आणि ते प्रागट्य झालं की माणसाच्या जीवनाचं पूर्णत्व होतं. मग महाराज म्हणतात तो हा उतरील पार. तो कोणत्या तरी माध्यमातून येतो, आणि हे सगळं करणं तारण्यासाठी येतो. तुकोबरायांचा हा अनुभव आहे. त्यांचं संपूर्ण जीवन चरित्र अभ्यासलं तर या जीवन चरित्रामध्ये त्यानं तरलं सुद्धा, तारलं सुद्धा. कुणाकुणाला दगड सुद्धा तरली हो. साधी तुकाराम म्हणून पिचकारी मारली दगडावर, तर दगडावर सुद्धा श्री विठ्ठल हे नाव उमटावं. त्यांच्या सानिध्यात एवढं झालं. पण आपलं फक्त काय करा, समर्पण करा. मग तो काय करतो, तो हा उतरील पार हे वर्तमानामध्ये सगळं बिघडलं आणि नुसतं पळणं सुरू झालं. कुठेतरी पळणं थांबा आणि स्थिर व्हा. महाराज म्हणतात आता कोठे धावे म्हण, तुमचे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला अवघा झाला. हा आनंद आपल्या वाट्याला कधी, बरं मला सांगा, आनंद, सुख, समाधान, शांती हे शब्द संसारात शोधतात का?
शोभतात का? शोभतात का? माना कशा जड झाल्यात, शोभतात का? जशी वारकऱ्याच्या हातात तंबाखू शोभत नाही, संसाराची सुखदोरी, तसे संसारामध्ये सुख, समाधान, शांती हे शब्द शोभतात का संसारात? एवढे जड झालेत महाराज, याला सांगूही वाटे ना दुःख, एवढं दुःख झालं. एक प्रश्न विचारतो, बसलेल्यापैकी कुणाकुणाचे लग्न झाले त्यांनी वरती हात करा. म्हणजे इतकं कंटाळा आला की वर हात सुद्धा करू वाटायला नको वाटायला लागलं त्या संसाराचं. बघा विचार करा, 2027 ला कुंभमेळा आहे, अजून संधी आहे आपल्याला. कारण किती प्रयत्न केला तर चोहीकडे दुःख बांधवडी आहे हा सुखाचा विचार. तरी सुद्धा या संसारात आमचं नाव मोठं व्हावं याच्यासाठी लोक पळायला, आम्हाला पैसा मिळावा, काही हो पण आमचं नाव लोकांनी घ्यावं. अरे नावाच्या आणि पैशाच्या मागे पळालेली मोठी मोठी चकणाचूर झाली. किती गुंठे घेतले म्हणजे रावणाची नापली बरोबरी होईल, किती तोडे अंगावर घातलं म्हणजे रावणाची नापली बरोबरी होईल. बोला किती होतं त्याच्याकडे, सगळी होती ना महाराज. तरी म्हणतो, तरी शेवटच्या प्रकरणामध्ये त्या उत्तरार्धात रामायणाच्या म्हणते ना, स्वामी काय केलं, हे सगळं मातीला घातलं तुम्ही, सगळं मातीला मिसळलं, काही राहिलं नाही तुमच्या जवळ. सांगा मला, एवढं ऐश्वर्य असून जर माती होतं तर संसारामध्ये आपली नावं, आपलं मोठेपण काय कामाचं आहे? हे जाग्यावर यावं यासाठी ही जर कीर्तनं असतील तर महाराज म्हणतात, मग एक काम करा, जिथे जागा मिळेल तिथे भजन करा, जे साधेल ते मुहूर्त साधा. ज्या वेळेला मनात आलं भगवंताचं भजन करायचं, त्याच्यापेक्षा वेगळं मुहूर्त कोणतं नाही. काही काही लोक आमच्याकडे येतात, महाराज माळ घालायची, मग काय हरकत आहे? नाही आम्ही दसऱ्याची वाट पाहतोय. अरे दसरा येऊस तर तू राहायला पाहिजे, आम्ही वारीची वाट बघतो. अरे आपली वारी कधी होईल सांगता येत नाही, वाट कशाची? उठे जाग मुसाफिर भोर होई, अब रे कहा जो सोवत है, जो सोवत है सो खोवत है, जो जागत है सो पा. आता उठा, जागे व्हा, जागा जागा रे भाईनो जागा, या तत्वांनी जागा केलं. पण मग काय करा, तुम्ही भजन करा. कुणाचं भजन करायचं? अरे जे सापडेल त्याचं करा, आणि ज्या नावाने करायचं त्याचं करा. कारण तो एवढा करुणावंत आहे की जो नाव घ्याल त्या नावाला तो धावून येईल. किंबहुना धनुर्धरा, जो मातेची या उदरा, तो मातेचा सोयरा के तुला. आई होतो देव, पांडवांसाठी आई झाला नाही काय? सांगा मला. बघता राखे पायापाशी, विश्वपण केला खरा धनुर्धरा. किती कोणाला लावलं आयुष्य. स्वतः सोन्याची द्वारका अश्विनी कुमाराच्या मदतीनं समुद्रामध्ये तयार केली, पण स्वतःचं अस्तित्व कुठे आहे? ज्ञानदेव म्हणे,
धरायचे बळीराम दादा का तर दुर्योधन मल्ल युद्ध बळीरामजीकडून शिकलं होतं आणि त्यांना असं वाटत होतं जर हे महाभारताचं युद्ध झालं तर माझा शिष्य कसा विजय पटकावतो हे मला पाहायचंय. पण भगवंताने विचार केला हा जर दादा इथं असला ना भगवंत सुद्धा भावाचं ऐकायचे बरं का. भगवंत सुद्धा भावाचं ऐकायचे. ते म्हणत नव्हते की तू माझ्या प्रकरणात हात घालू नको मला बोलू असं म्हणायचे नव्हते तेव्हा. कारण तसं ठरवून घेतलं होतं. भैया लक्ष्मणानं सांगितलं होतं दादा राम अवतारात तुम्ही बस म्हणले की मी बसलो आणि उठ म्हणले की उठलो. आता खूप ऐकलं पुढच्या अवतारात हे चालणार नाही तुम्हाला माझं ऐकावं लागेल. भगवान श्रीकृष्णाने विचार केला हे दादा जर इथं असतील आणि हे जर म्हणले ना कृष्णा अर्जुनाच्या रथावर बसायचं नाही मला उतरावं लागेल. माझ्या अर्जुनाची पाठराखण मला करता येणार नाही मग काहीतरी करा. काय करा अहो सहज धक्का लागल्यावर काय कुठं मरते सांगा मला. गंमतच या गोविंदाची आहे. सहज चालता धक्का लागावा बळीरामजींचा दादांचा आणि गाय गो हत्तीचं पात्र गाय मरून पडावी. त्यांना नवल वाटलं अरे कृष्णा मी काहीच केलं नाही. बरं याला मोबाटा करायची एवढी सवय या जगात कृष्ण एवढा आघाव कुणी नाही. कोणी कृष्ण नावाचं बसलं असेल तर माफ करा. भगवान श्रीकृष्ण एवढं श्रावणाला इथे आघाव कोणी नाही या जगात. लोक म्हणले ना जे फार आघाव झाले तेव्हा एवढं नाही. तुम्हाला खोटं वाटत असेल तुम्ही गोपी गीत वाचा. त्या गवळणी ज्या वेळेला भगवंत आलोक होतात ना जयती तेदिकम जन्मना व्रज श्रेयत इंदिरा शश्वदत्रही त्या भगवंताला मांडतात आणि भगवंताला त्यावेळेला सगळ्या प्रकरणांना उघडं करतात. हे देवा काय चुकलं होतं राजा हरिश्चंद्राचं त्याला कंगाल करून टाकलं. हे देवा काय चुकलं होतं बळीचं त्याला पाताळात घालून टाकलं. काय चुकलं होतं या भक्त समुदायाचं एक एक करून तू त्यांना छळलं. काय चुकलं होतं त्या वालीचं झाडाच्या आडून त्याला बाण मारला. काय चुकलं होतं शिबिराजाचं त्याला मांस टाकावं लागलं त्या यज्ञकुंडामध्ये. काय चुकलं होतं देवा तुझ्या एवढा आगाऊ कुणी नाही. सहज गाईला धक्का लागावा चालता चालता गाय पडावी. बळीराम दादा डोक्याला हात लावून रडत बसले. बरं हा भाऊ होता ना मग आपल्या भावाकडून चुकल्यानंतर आजकालची लोक काय म्हणतील भावात राहू दे समाजात होऊ देऊ नका. आपल्यातली आपल्यात प्रकरण मिटून किती हुशार आहे तुम्ही बघा. यानं मोठा करायला सुरुवात केली आणि हा मोठ्या आरडाओरडा करायला लागला. दादा हे अवघड असतंय. दादा आता हे लोकांना माहित पडलं तर मला तोंड दाखवायला जागा आहे का. दादा लोक काय म्हणतील कृष्णाच्या बाबांना गाय मारली म्हणतील. दादा बळीराम दादा म्हणले आरडतो का कुणाला माहित नाही ना गप्प बस ना. का आरडाओरडा चालला. बरं कृष्णा एवढा आरडाओरडा करतो तर तुझ्याजवळ प्रायश्चित्त असेल ना त्याला तेवढंच पाहिजे होतं. तो म्हणला दादा एकच प्रायश्चित्त आहे का तुम्हाला तीर्थयात्रेला जावं लागेल. हे तीर्थयात्रेला गेल्याशिवाय युद्ध इकडे सफल होणार नाही. मला अर्जुनाची पाठराखण करता येणार नाही. बरं ते बळीराम दादा होते. ते म्हणले कृष्ण रथ काढ आणि तू चल माझ्यासोबत पटकन असं जाऊ आणि असं येऊ. ते म्हणले दादा दुसऱ्याला सोबत घेऊन जाऊ तीर्थयात्रा होत. कळले का शब्द कळले का. तीर्थयात्रा ही वैराग्याची निकट्याची असावी. सगळं गणगोतामध्ये तीर्थयात्रा केली. लोक मोठ्या मनानं सांगतात एका देवाचं दर्शन झालं नाही. तिथून लाव्यान फुटाने घेऊन आली बायकोसाठी बांगड्या आणल्या काशीची साडी आणली विश्वेश्वराचं दर्शन नाही आम्हाला पोहोचायला उशीरच झाला. ही तीर्थयात्रा नाही आहे ती एकट्याची आहे. दादा तीर्थयात्रा करायची असेल ती एकट्यानं करावी. दुसरा नियम दादा तीर्थयात्रा पायी केल्याशिवाय गो हत्तीचं पाप डोक्यावरचं जाणार नाही. कारण त्यांना माहित होतं हा जर रथाने गेला तर हा असा जाईल ना असा येईल. अर्ध्या युद्धाला आला तर मला खाली उतरावं लागेल आणि मी रथ सोडला की भल्याचा रथ पेटत असतो. मला रथ सोडायचा नाही. या कारणे दादा स्वतःच्या भावाला भगवंताने तीर्थयात्रेला पाठवावा. बहु आहे करुणावंत किती केलं महाराज. अनंत हे नाम ज्या अनंत रूपे अनंत वेशे दे. अनंत रूप आहे त्याची अनंत नाव आहे. विष्णू सहस्र नावामध्ये काय एक नाव आहे. यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधना विमुच्यते नमस्तस्वे विष्णवे प्रभो विष्णवे. कोणतंही नाव घ्या आणि मी तर ह्याच्याही पुढे म्हणेन कोणत्या देवाचं नाव येत नसे फक्त माऊली म्हणा. विठ्ठल विठ्ठल त्या दंडकाप्रमाणे
पायाच्या आड्या काढा, हात ताट ठेवा आणि तोंडाने म्हणा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर नमः शिवाय. जेवढं भजन केलं ना, हे भजनाचं जेवढं पुष्प शुद्ध भावाने अर्पण केलं ना, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. संत असे आहे, वारकरी संप्रदाय असा आहे, इथं दुसऱ्याचं पाहून केलेलं टिकत नाही आणि सांगावागीनं परमार्थ सिद्ध होत नाही. कुणी काहीतरी सांगितलं म्हणून कुणी काहीतरी करावं अशातला हा परमार्थ नाही. कुणी म्हटलं माळ घाला, घातली, कोरोना काढा, काढी काय खरंच असं नाही होत बाबा. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. तुकोबारायांचं भजन बघा, देहूच्या कणाकणानं विठ्ठल विठ्ठल म्हणावं. तुकोबारायांचा परिणाम जिजाबाईने विचारावं तरी या डोंगरावर बसता, त्या डोंगरावर बसता. आता भजनी मंडळी इथे समोर बसले, आमची महाराज मंडळी, आदरणीय मृदंगाचार्य महाराज, तुम्ही इथे आलात हे गुरु सांगू नका का बिना सांगण्याचा? घरच्यांना माहिती ना तुम्ही इथे तुकोबारायांचं जाणं सांगून नव्हतं. एकदा घरातून निघाले की कोणत्या डोंगरावर बसले आणि किती दिवस बसले काही माहिती नव्हतं. काय विदेही अवस्था तुकोबारायांची आहे. जिजाबाईंनी डोंगरावर शोधावं, तिकडे शोधावं, या रानामळ्यात जावं, भाकरी घ्याव्या आणि उपाशी कसं झोपावं. धनी कुठे असता आम्हाला माहिती नाही, सांगा. अगं जिजे, तुला वाटलं ना माझा धनी या रस्त्यानं गेला, त्याची चिमूटभर माती उचलत जा, कानाला लावत जा. ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल येईल ना, समजायचं तुझा धनी त्या रस्त्यानं गेला. किती मोठा आत्मविश्वास आहे हा. कुठे आपली माळ, कुठे आपली वारी, कुठे आपलं पारायण. आपण तर पानच उलटत आलोय आतापर्यंत. पानं उलटता उलटता आयुष्याची किती पानं उलटवली आहेत आपण, आपल्याला माहिती नाही. कुठेतरी खऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे ना बाबा. वरवरच किती पर्यंत, वरवरच नाही. कुठेतरी तो सिद्धांत, कुठेतरी नाभीपासून आवाज निघाला पाहिजे, अंतःकरणातून पाजर फुटला पाहिजे. कुठेतरी पटलं पाहिजे एका क्षणाला हे सगळं शून्य आहे. शेवटच्या क्षणाला माणसाला कळतं, पण त्या वेळेला मनुष्य सचेत राहत नाही. कारण जन्मभर केलेलं डोळ्यासमोर येतं, मग राम म्हणता येत नाही. लांब निघतं तोंडातून, लांब वाचा कुंठित होते, हातपाय चालत नाही. आता हा वारकरी संप्रदायाचा अनुभव आहे, तुकोबांचे चरित्र आहे, चोखोबारायांचं चरित्र आहे. स्वतःला आपण ह करून टिंब, भ करून टिंब, ब करून टिंब
बिंब आपल्याला वाटतं तासंतास आपण पूजा करू, आपलं एवढं कोणी नाही. चोखोबराय गेले, भिंत पडली अंगावर, भिंत, आणि भिंत कोसळल्यावर कितीतरी जण त्याच्या खाली चिरडले गेले होते. आक्रोश फुटला होता. वारकरी मंडळ, एखादा वारकरी गेल्यावर आपण जसे वारकरी एकत्र होतो तसे सगळे वारकरी एकत्र झाले आणि एकमेकाला वार्ता पोसायला लागले. चोख्या कुठे, चोख्या कुठे, सगळा चुरा झाला. आता काय करायचं? पण भक्तीत आत्मविश्वास. कबीर महाराज आले. अरे रडता कशाला? माझ्या चोख्यानं आयुष्यभर भजन केलं. अरे हाड उचला, कानाला लावा, ज्या हाडातून विठ्ठल येईल ते हाड माझ्या चोख्याचं आहे. हा वारकरी संप्रदाय आहे. माऊलींचे किती परिणाम व्हावे? तिघांवर परिणाम झाला माऊलींचा. तिघांवर पहिला परिणाम झाला मंदावर, दुसरा परिणाम झाला जडावर, आणि तिसरा अलौकिक परिणाम झाला मरणाऱ्यावर, मृतावर. पहिला परिणाम झाला मंदावर. एवढा मंद प्राणी आहे, गाडी चालवणाऱ्याला माहिती आहे आरतीच्या बापाला ते भेट नाही. गाडीच्या आडवा रेड्याचं सांगते, रेड्याचं वैशी पुत्रा मुखे वेद बोलविले श्रुती चालविली बंदी. ती म्हैशी अशी आहे, महिला मंडळ. म्हशीचं दूध पिलं ना जड होतं म्हणून जड. तुम्ही म्हशीचं दूध पिताय, गायचं दूध. पण टाळ्या जरा जोरात वाजतात, पण कधी लेट वाजतात. पटकन कळलं पाहिजे. चंचल गायीमध्ये आहे गोमाता. अशा जड आईचा जड मुलगा. जडावर पहिला परिणाम झाला. धर्म मार्तंड म्हणली, ज्ञाना तुझ्या जवळ उभा आहे, तुझा आणि त्याचा आत्मा जरी एक आहे ना, तर तू ज्ञानदेव, मग हाही ज्ञानदेव असला पाहिजे. काहीतरी कर. काहीतरीच केल्यापेक्षा मन म्हटले. यजुर्वेदाचे श्लोक बोलून घेतले. पहिला परिणाम जडावर झाला, दुसरा त्या मंदावर झाला, दुसरा परिणाम जडावर झाला. काही नाही, चल म्हणले तिला, चल ग बाई. जी भिंत माऊलींनी चालवली त्या भिंतीला कानं नव्हती. आपल्या घरच्या भिंतीला किती कानं असतात? किती असतात ग? बाहेर एवढ्या हळू बोला, तुम्ही बोलता तसं बोलून दाखव का? हा तुला म्हणून सांग, तू कोणाला सांगू नको. सगळ्या गावभर बोबाटा. आपल्या भिंतीला कान आहेत. माऊलीने जी भिंत चालवली त्या भिंतीला कान नव्हते. महाराज त्याचं एक कारण आहे. कारण ती भिंत म्हणली, ज्ञानोबा आहे मला कान नको, कारण मला जगाचं नाही ऐकायचं, मला फक्त माऊलींचं ऐकायचं. तिने माऊलींचं ऐकलं म्हणून आजही त्या भिंतीची पूजा होते. चालविली जड भिंती, हरली चांगल्याची ज्वर. दुसरा परिणाम जडावर झाला आणि तिसरा परिणाम मृतावर झाला. शवयात्रा निघाली. नवऱ्याला वारा घालता घालता 1000 सूर्याचं तेज माऊलीच्या चेहऱ्यावर उमटलं होतं. माऊलींची यात्रा तिथून निघाली होती आणि तिला वाटलं आता सौभाग्य तर गेलं, पण पुढच्या आयुष्यासाठी संतांचा आशीर्वाद घ्यावा म्हणून ती स्त्री माऊलींच्या चरणावर झुकल्याबरोबर माऊलींच्या वाणीतून निघालं अखंड सौभाग्यवती भाऊ. ती म्हणली, माऊली ज्या सौभाग्याचा आशीर्वाद देतात तो चौघांच्या खांद्यावर झोपलेला आहे. माऊली म्हणली, असं का? काय नाव आहे त्याचं? सच्चिदानंद. अगं वये, सच्चिदानंद कधी मरतो का? ए बाळा उठ ना, ज्ञानेश्वरीचं काम अर्धवट आहे. सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. ही क्रांती आहे वारकरी संप्रदायाच्या संतांची. ते अनुभव आहे आणि या अनुभवानं ते देवत्व त्यांनी कसं प्रगट केलं, त्या साधनेतून प्रगट केलं आणि म्हणून शेवटच्या चरणात समोर मांडलं.
हा आमचा अनुभव आहे, हा घे माझा अनुभव किंवा अनुभव आले अंगा ते या जगात तो कसा आहे महाराज, तो हा उतरील पार पण कधी म्हणून शरण जावे सर्व होय. त्याला एकदा शरण गेलं ना की बस निर्वाणी गोविंदू असे मागे पुढे काहीच साकडे किंवा मागे पुढे उभा खाली आगार किती प्रमाण आहेत आपल्याकडे. त्याच्या अनुभवाची असली पाहिजे आणि संत हे अनुभवातून बोलतात. आजची सेवा आदरणीय श्रवण दादा या ठिकाणी स्वर्गवासी दंडू बाबा, स्वर्गवासी अनुबाई आणि स्वर्गवासी गणूबाई, खरं तर मातृपितृ पुण्यस्मरण सोहळा आहे. गेली गत वर्षापासून हा पुण्यस्मरण सोहळा या ठिकाणी घरत परिवाराकडून केला जातो. आदरणीय श्री गोटीराम दादा, श्री मधुकर दादा, श्री सुधाकर दादा आणि श्री श्रवण दादा, सो पार्वतीताई, सो वैशालीताई, हा संपूर्ण परिवार, माईबाबा, आज सगळं परिवार इथं बसलेला आहे. आई वडिलांची आठवण आणि आई वडिलांची जागा. जगामध्ये मी तुझ्या आईसारखी आहे असं म्हणणारे हजारो आहे, पण आई नाही. मी तुझ्या वडिलासारखा आहे, वडील नाही. लोक म्हणतात आई बापावर बोला. आई आणि बापाला वाचेत कुंठित करता येईल. साक्षात देव. समुद्राला कुठं कोणता येतं का? आकाशाला कोणता येतं का? समुद्राला घड्यात भरता येतं का? नाही ना. बापाचं कर्तव्य तेवढंच. किती करेल बाप, किती करेल आई, काय करू शकतो त्यांच्यासाठी सांगा. आज या पाटील घराण्यातल्या दोन्ही ताई इथं बसलेल्या, त्यांना विचारा. त्या पण आई झाल्या, त्यांना विचारा तुमच्या मुलांसाठी तुम्ही काय करता, लिहून दाखवा. काय काय केलं? आजकालच्या आईंना टाइम टेबल बनवायची सवय लागली. ते फ्रीजच्या एका बाजूला लिहिलेलं असतं, सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी. पहिल्या आया ही यादी करायच्या नाही कामाची. ज्या जुन्या जाणत्या महिला होत्या ना, एवढा सासूरवास, कधी कामाची यादी नसायची महाराजांची. कधी कोणी मोजूही शकत नव्हतं किती काम केलं घरामध्ये आईनं, किती काम केलं, किती करते आई, किती करतो बाप. एक नाळ जुळलेली असते लेकरांची. ज्या दिवशी आपण आई बापापासून जरासं लांब राहतो, कुणाकडून मन दुखवलं की पहिले आठवतात आई बाबा. फोन करावा आणि त्यांना बोलावं, आज असं झालं बरं का, काही काळजी करू नको रे बाळा, आम्ही आहेत ना, तू कशाला जगाची काळजी. एवढं म्हणलं झरझर झरझर डोळ्यातून पाणी वाहावं आणि निसंकोच जगामध्ये जगावं. कारण का, ते सांभाळायला आहेत म्हटल्यानंतर माणसाला चिंताच नाही, काळजीच नाही. अशा आईसाठी माऊली ज्ञानोबारायांनी रडावं, आईसाठी भगवान श्रीकृष्णांनी रडावं, रामचंद्रांनी रडावं. ज्या दिवशी वनवासात कळालं राजा दशरथ गेले, घरातला बाप जाणं म्हणजे घरातलं दुःख आहे. पण मनुष्य अनाथ कधी होतो माहितीये? आता या घरात परिवाराने अनुभवला असेल. माणसं अनाथ होतात, बाप गेल्यानं मनुष्य अनाथ होत नाही. पुरुष मंडळी माफी मागून बोलते, ज्या दिवशी बाप जातो त्या दिवशी दुःख अलट होतं, पायातलं शक्ती जाते, बळ जातं, पण मनुष्य अनाथ होत नाही. पण ज्या दिवशी घरातली माय जाते ना, त्या दिवशी माणसं खऱ्या अर्थानं अनाथ होतात. आई सगळ्यात मोठं दैवत, आई. आई म्हणते की बस देव रडला. हो देव काय कमी होती देवाला त्या द्वारकेच्या घरामध्ये. एक दिवसाचा प्रसंग, मी नेहमी हा प्रसंग सांगते. पायामध्ये मुंडकं घालून देवाला बसावं. एक दिवस एवढे देव रडले, कृष्ण रडला रडला रडला. देवकी माता जवळ आल्या. भगवान श्रीकृष्णाला विचारलं, काना रडायला काय झालं तुला, काय झालं कृष्णा रडायला, सांग ना मला. आई नसावी जवळ आणि आईची आठवण यावी, शब्दात वर्णन नाही करता येत. एवढे रडतात भगवंत. त्यांना वाटलं देवकी मातेला सांगावं तर ही सुद्धा जन्म देणारी आहे, जन्मदाती आहे. पण जिनं मला सांभाळलं, हाडाची काढी केली, त्या आईसाठी डोळ्यात पाणी येत होतं कृष्णाच्या. भगवान श्रीकृष्ण रडायला लागले. देव आला जवळ, बाप आला जवळ. विचारलं कृष्णा काय, सांगता येत नाही. आई वडिलांनी विचार केला. मित्राजवळ मन मोकळं होतं. उद्धवांना बोलवलं आणि उद्धवजी आले. उद्धवजी पाठीवर थाप मारली आणि गोविंदाला विचारलं, गोविंदा वेडा झालास का, काय झालं रे बाळा रडायला. मित्र आहे. जसं मित्राने विचारलं तसं कृष्णाने उद्धवाच्या कमरेला मिठी मारली आणि ढाय पकडून एखाद्या बाईनं रडावं असे. कृष्ण रडताय, तुम्ही भागवत वाचा तुमच्या, कृष्ण रडताय आणि उद्धवाला हसू आवरेना. अरे हा देव
आता बस झालं. काय झालं? सगळी सांगायची वेळ झाली. सकाळपासून तू काही खात नाही. अरे तू आज राजा झालायस, त्या सिंहासनावर बसला, गड्यानं राजागिरी झाला. काय झालं खरं सांग, काय म्हणतोयस? हुंदके देता देता कृष्णाने सांगितलं, उद्धवा सगळे आहे पण माझा आनंद साजरा करायला माझी यशोदा आई नाही ना, म्हणून मला रडू आलं. माझ्या तोंडातून हात फिरवणारी माझी आई नाही रे. म्हणून कमवायचं असेल ना, आई बापाने खत कमवा. नाही आपल्या जवळ निदान लांब बसून जरी त्यांचा आत्मा सुखवे की आम्ही दिलेले संस्कार चांगले आहेत, की आमची लेकरं चांगली नाव कमवतात. ते गेल्यावर पैसा कमवून नाव कमवून काही उपयोग नाही. जगाची शाबासकी घेऊन काही उपयोग नाही. ती शाबासकीची थाप बापाचीच असली पाहिजे. नाव काढलं तो मायेचा पदर आईचाच असला पाहिजे. आता काल परवा निवडणुका झाल्या, किती जणांची रील्स, किती जणांची व्हिडिओ येतात. आईच्या गळ्यात पडून ती लेकरं रडतात, पण राजकारणाच्या भानगडीत पुन्हा आई बापाला विसरतात. त्यांना रडू येतं, आई बाबा तुम्ही केलेल्या कष्टाचं चीज झालं म्हणून आम्ही निवडून आलो. हे श्रेय त्या आई बापाचं. जिथं कमी असतं तिथं आई वडिलांचे आशीर्वाद उभा राहत असतात. म्हणून घरात परिवार जे वार्षिक हा सोहळा करतोय ना, हे ऋण फेडण्यासाठी आहे. पण असे किती केले, हरी नाम जर अंतर्भावातून घेतलं तर त्या दिवशी ते आई बापाचं ऋण फेडतं. आईसाठी सगळे रडतात, आशीर्वादावर होतात, पण कधीतरी डोळे बंद करून देवाला म्हणायचं, देवा झालं ना तुझं समाधान, नेली ना माझी आई, नेला ना माझा बाप, आता एक कर, माझ्या चांगल्या कर्माच्या शिदोरीचं फळ माझ्या आई बापाला दे आणि त्यांना बस चांगली जागा दे. एवढीच कृपा माझ्यावर कर देवा. मला अजून काही नको. बस आपल्या चांगल्या कर्माने त्यांना चांगली जागा मिळेल आणि त्यांच्या ऋणातून आपल्याला भेटता येईल. या शब्दांसहित मी माझ्या वाणीला विराम देते. आदरणीय हरिभक्तपरायण महाराज सुरेश महाराज, तसेच आदरणीय राजेश महाराज, आपल्या पंचक्रोशीचं भूषण आमचं महिला मंडळ आहे, आमचा विठ्ठल दादा आहे, सर्व वडीलधारी भजनी मंडळी आहे, भक्तिमती आया आहेत, आपण सर्व पुरुष मंडळी आहात. सर्वांच्या विद्यमाने श्रवण दादांनी, आदरणीय आमचे हरिभक्तपरायण वैभव दादा कडू आणि त्यांचे पिताश्री यांच्यामुळे मला श्रवण दादांचा परिचय झाला. अनेक वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्ती या घराण्यामध्ये येऊन गेली, इथलं अन्न ग्रहण करून गेली. कदाचित वारकऱ्यांचं भोजन या घराला सुसंस्काराची देणगी देऊन गेलं आणि म्हणून तीच परंपरा यांच्या हातून अशीच राहावी. यांच्या कार्याचं फळ म्हणून आई वडिलांना जागा चांगली मिळावी आणि पुढे यांची वंश परंपरा वारकरी संप्रदायाची पायीक व्हावी असा साधुवाद देते आणि माझ्या वाणीला विराम देते. ज्ञानेश्वर आपण बघतोय तर अतिशय सुंदर कार्यक्रम आपण त्यांनी आयोजित केलेलं आहे. या ठिकाणी आपल्या आईवडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने अतिशय सुंदर आपण रामायणाचार्य भागवताचे आणि हरिभक्तपरायण साध्वी वैष्णवी सरस्वती दिदी आळंदी देवाची देवाच्या जागी उभाक्षणावरी त्यांनी मुक्ती 40 झालेली आहे. हरिमुखे म्हणा पुढे असा परिवार त्यांचा आहे.
आपल्या आईवडिलांच्या पुण्य आईवडिलांच्या आशीर्वाद हे खूप महत्त्वाचे आहेत आणि या ठिकाणी हे सर्व टाळ्या वाजवतात. खूप सुंदर असते या ठिकाणी अगदी आपल्या त्यांच्या ओजस्वी वैखरीतून ओजस्वी वाणीतून या ठिकाणी सर्वांना मंत्रमुग्ध केलेलं आहे. सर्वांनी श्रवण सुखाचा सुंदर असा लाभ घेतलेला आहे आणि पुण्यस्मरण आहेत ते म्हणजे आपण बघूया स्वर्गीय अनुबाई दोंडूपांगे घरात आणि स्वर्गीय अगदी गणूबाई दोंडूपांगे घरात सन्मान करतोय. राजेश महाराज यांचे इथे सन्मान होतोय. आमच्या या हरिभक्त मंडळ 2 जण इथे सन्मानित करत आहेत. आमचे श्रावणजी करत त्यांचा मुलगा आपण बघूया पुण्यस्मरण यांचे ते या ठिकाणी सन्मानाची साथ खूप महत्वाची आहे आणि त्या साथ इथे मिळते आमच्या भगिनींची. सर्वांना विनंती मला भोजन घ्यायचं आहे महाप्रसाद घ्यायचं आहे. हां भगिनी वर्ग आपण बाहेर पडू नका इथेच आपल्याला महाप्रसाद घ्यायचा आहे. हां इथेच बसा. या ठिकाणी सुश्रावे आपल्या समोर इथे कीर्तन केलं त्याबद्दल मनपूर्वक ग्रामस्थ रामकृष्ण धन्यवाद. करतो की आपण सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्या. इथे महाप्रसाद घ्या आपण. धन्यवाद.